प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपल्या स्वयंपाकघरात एक पारंपरिक पण चवदार अशी लहसुनी भेंडी बनवणार आहोत. कमी साहित्य, जास्त चव, अगदी घरच्या पद्धतीने. तुमची भेंडी चिकट होतात का? मग भेंडी चिकट होणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी बनवा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे मी कोवळी भेंडी घेतली आहेत. ही भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मग ती आपण पुसून घेणार आहोत. अशा प्रकारे बारीक भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहेत. भेंडी ही शरीरासाठी पोषक आणि फायबरने भरलेली भाजी, त्यात तर लसणाची जोड दिली तर चव एकदम अफलातून. फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली हिरवी मिरची, बारीक कापलेला लसूण, बारीक कापलेली कोथिंबीर आणि बारीक कापलेला टोमॅटो घ्यायचा आहे. कढईशन आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली भेंडी टाकायची आहेत. ही भेंडी त्या तेलामध्ये आपण 3 ते 4 मिनिट मस्त परतून घेणार आहोत. असं केल्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही. तुमची भेंडी जर चिकट होत असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि मग तुम्ही अशा प्रकारे भेंडी बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुमची भेंडी कशी झाली होती. या भाजीचं नाव भलं साधं असो, पण चव मात्र एकदम भारी. भाजीची संपूर्ण चव ही लसूणवर अवलंबून आहे. लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही अशा प्रकारे भेंडी बनवू शकता. खूप झटपट अशी भेंडी तयार होतात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. मस्त आपल्याला परतून घ्यायची आहेत हाय फ्लेमवर भेंडी. भाजीच्या वासानेच भूक लागते. भेंडी निवडताना कोवळी असली की चव एकदम भारी लागते. हा भेंडीचा वास म्हणजेच अगदी गावाकडचं स्वयंपाकघर आठवते. छान आपली भेंडी परतून झाली आहे. त्याच कढईमध्ये पुन्हा आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. तेल मस्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. मस्त लसूण आपण परतून घेणार आहोत. खरपूस करा लसूण, ही स्टेप स्किप करू नका. लसूण म्हणजेच भाजीचा राजा आहे. मस्त आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे. भेंडी फार लोकांना आवडत नाही, पण ही लहसुनी भेंडी ज्यांना आवडत नाही त्यांना सुद्धा खूप आवडेल. तुमचं जेवण खास व्हायला हवं तर ही भाजी नक्की करून बघा. तुम्ही वरण भात बनवला, तोंडी लावायला काही नसेल, तेव्हा गरमागरम ही भेंडीची भाजी झटपट बनवू शकता. लसूण छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. पुन्हा छान हिरवी मिरची आपण परतून घेणार आहोत. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढी हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता. मस्त लसूण आणि मिरची परतून झाली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. मस्त लालसर रंग येईपर्यंत कांदा परतून घेणार आहोत. हा भेंडीच्या भाजीचा वास म्हणजे अगदी गावाकडचं स्वयंपाकघर आठवते. ही भाजी गरमागरम भाकरीसोबत खा, मग बघा मन कसं तुमचं भरून जाईल. भेंडी म्हणजे मस्त फायबर भरपूर आणि पचायला हलकी, आरोग्यदायी अशी भाजी आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं हिंग टाकलंय आपण. छान परतून घ्यायचंय. कांदा मस्त लालसर झालाय बघू शकता. भेंडीच्या भाजीमध्ये मस्त प्रोटीन असतात. तुम्ही सर्व प्रकारची भेंडी खाल्ली असणार, पण ही भेंडी एकदा तुम्ही बनवली ना, तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे. भेंडी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते, पण अशा प्रकारे तुम्ही भेंडी बनवली ना, चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. पुन्हा मस्त आपण ते कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. गावरान चव हवी असेल तर ही भाजी एकदा बनवूनच बघा. मस्त आता आपल्याला परतून घेतलेली भेंडी टाकायची आहेत. आता भेंडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही,
कारण भेंडी आपण आधून तेलावर परतून घेतली आहेत आधीच. मस्त आपल्याला आता भेंडी परतून घ्यायची आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी भेंडीची भाजी. मस्त वाफेवर आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आहेत. बऱ्याच लोकांची भेंडी ही चिकट होतात, तर तुम्ही अशा प्रकारे भेंडी बनवा, अजिबात चिकट होणार नाही. आणि भेंडी चिकट होतात म्हणून लोक भेंडी बनवणं सुद्धा टाळतात. तर अशा प्रकारे तुम्ही भेंडी बनवली ना तर अजिबात चिकट होणार नाही. जेवणात काहीतरी हलकं पण चवदार हवं असेल तर ही भेंडीची भाजी एकदम परफेक्ट आहे. किती सुटसुटीत झाली भेंडी बघू शकता, अजिबात चिकट झाली नाहीये. मस्त गरमागरम भेंडी खाण्यासाठी तयार आहे. ही भेंडीची भाजी तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी बाजरीची भाकरी किंवा वरण भातासोबत खा, अप्रतिम लागतात. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्ही बनवली तर मला कमेंट्स करून कळवा कशी झाली होती रेसिपी. कधी कधी साधेपणा हीच खरी चव असते आणि ही भेंडीची भाजी त्याचं उत्तम उदाहरण आहे. वरून मस्त आपण कोथिंबीर टाकणार आहोत. गरमागरम भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.